नमस्कार मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. तुम्ही ह्या माणसापासून सावधान राहा. आपल्या खानदेशमध्ये एक कोरिओग्राफर आहे. तो लोकांना सांगतोय की विधी चांगली नाही, विधीपासून सावधान राहा, विधीसोबत कामं नका करू. आणि पर्सनली लोकांना कॉल करून सांगतोय तुम्ही ज्यासोबत कामं का करता, तो माझे खूप कामं तोडतोय. त्या व्यक्तीने अवघ्या 4 वर्षापासून खूप लोकांसोबत फसवणूक केली. लोकांना सांगितलं तुम्ही माझ्याकडे काम करा, मी तुम्हाला चांगलं वर्क देईल, तुम्ही माझ्याकडे गाणे बनवा. त्यांनी खूप लोकांपर्यंत एकमेकांना पोहोचू दिलं नाही. मी त्या व्यक्तीसोबत 4 वर्ष राहिली. त्या व्यक्तीने माझा डान्समध्ये सगळ्या गोष्टींमध्ये खूप यूज करून घेतला. मला 1 रुपया पण दिला नाही. आणि तो व्यक्ती आता बोलतोय की विधीला काम नका देऊ. लोकांना पर्सनली कॉल करून सांगतोय तुम्ही विधीसोबत काम का करताय. तो व्यक्ती माझ्यासोबत अक्षरशः खोटं बोलला. लोकांना तो असं सांगत होता की माझं लग्न झालेलं नाहीये. आतापर्यंत पण कोणाला माहित नाही की त्याचं लग्न झालंय की नाही. तो पोरींना फसवतो, पोरींना सांगतो की माझं लग्न झालं नाहीये, तू माझ्यासोबत राहा, तुला मी कामं देईल, तुला मी फेम देईल, असं त्याने खूप पोरींसोबत फसवणूक केली. जसं की माझ्यासोबत झाली ती फसवणूक. आणि आता त्याच्यानं माझं रिसेंटली जानेवारीपासून आमची काहीही संबंध नाहीये. खूप कामं तोडले. आणि अजून तो लोकांना जाऊन सांगतोय की हिच्यासोबत कॉन्टॅक्ट करू नका, ही पोरगी चांगली नाहीये. हा कोणता प्रश्न आहे चांगली नाहीये. मी याचं काय वाकडं केलंय. पण जर याच्या पुढे माझ्या कामात काही अडथळा आला, याला जबाबदार फक्त तोच व्यक्ती राहील. आणि जर मला खूप जास्त त्रास झाला, मी त्याच्या नावाचं किंवा त्याच्या ह्याच्याने काही पण करून घेईल स्वतःचं, कारण की तो मला खूप त्रास देतोय. आता माझ्या टॅलेंटने मी माझ्या ह्याच्याने पुढे गेलेली आहे. मी माझ्या जीवावर माझ्या मेहनत करून मी माझे फॉलोअर्स सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मी माझा स्वतःचा फोन घेतला होता. लोकांना सांगतो की मी फोन घेऊन दिला. आणि आता रिसेंटली मागे मी 2-3 सॉन्ग केले. त्यांच्या प्रोडक्शनला जाऊन त्याने फोन केला की तुम्ही हिला कामं का देताय, तुम्ही तिला उभं का करतायत. खानदेशमध्ये कोरिओग्राफर आहे आणि तुम्हाला तर माहित असेलच की तो कोण आहे. त्याचा माझा आत्ता काहीही संबंध नाहीये. पण तो लोकांना खूप घाणघाण अफवा पसरव. मी 4 वर्ष त्याच्या सोबत राहिली, त्या मारहाण सुद्धा केली त्याने. त्याचा माझा संबंध मिटलाय. त्याने माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर केलं पाहिजे नाही. मला बोलतो की मी तुला या इंडस्ट्रीमध्ये पुढे आणलंय तर मीच तुला खाली नेईल. ही वृत्ती खरंच चांगली नाहीये. मी माझ्या टॅलेंटने पुढे गेलेली आहे. जर मला जास्त त्रास झाला तर मी त्याची केस पोलीस चौकीला देणार आहे. कृपया मला ह्या बाबतीत कोणीही विचारू नका आणि मला कोणीही कॉल करू नका. ज्यांना पण माझ्यासोबत काम करायची इच्छा असेल, मला पण त्यांच्यासोबत काम करायला आवडेल. आणि माझं कोणासोबतच वाईट नाहीये, सगळ्यांसोबत चांगलंच आहे. तर आपण लवकरच नेक्स्ट प्रोजेक्ट करूयात, सोबत करूयात. ओके. ज्यांना मला शक्य असेल DM त्यांनी मला करू शकतात, काहीही प्रॉब्लेम नाहीये. धन्यवाद.